नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आशिष मोरे मोबाईल यूट्यूबर चॅनल। तर बघूया आजच्या आपण चालू घडामोडी। देवगाव खवणे येथील पीएम आवास घरकुला संदर्भात भाजपा किसान मोर्चाचे राजेशजी मोरे व्हिडिओ दालनात झाले आक्रमक। माणसं सगळे नियमाचे फक्त यायचं म्हणणार दुसऱ्या गावाला बरं दुसऱ्या गावाला होत्या, पण प्राधान्यक्रम आमच्या एवढे दुसऱ्या गावचे आहेत, तिथं 50, 60, 70 घरकुल आले आणि आमच्या गावाला एकच आलं। असं होऊ नये, असं त्याच्यामुळे आम्हाला तालुक्याची यादी द्या आणि आमचा गुन्हाक्रम बघा, 2 गोष्टी द्या। यायचं काय म्हणत तालुक्याची यादी द्या ना। 5 यायचं म्हणणं काय बाबा, आश्रमजीचं म्हणणं कसं आहे, 67 पैकी 20 सेवा 25 सेवा आम्हाला देवगावची गुणांकाची यादी आणि तालुक्याची गुणांकाची यादी 2 याद्या द्या। संध्याकाळी कमी यायचं कारण काय? कमी यायचं तेच कारण काय नाही, दुसऱ्या गावात आलं ना, दुसऱ्या गावाचं पण कुठं 2 आले, कुठं 5। बरं, हे इथे एक यायचं कारण काय? मी तुम्हाला काय सांगतो, गुणांकानुसार आणि मागचे पेंडेन्सी त्याच्यामध्ये गणित ऐका, आता पेंडिंग बाकी गावात पेंडिंग नाही का? आहे ना। हा, मग त्यानुसार मग 7, 2, 1 बी आले ना, असंच आहे ना। नाही ना, बऱ्याच ठिकाणी पेंडिंग बऱ्याच म्हणजे अशा माझ्याकडे लिस्ट आहे, तसं तुम्ही बऱ्याच नाही, आम्हाला वस्तुनिष्ठच पाहिजे। ऐका ना, आम्हाला वस्तुनिष्ठ आकडेवारीच पाहिजे। म्हणजे पेंडन्सी कोणत्या गावची किती होती आताच मला तालुक्याची आकडेवारी द्या चला। मग त्याच्यानुसार आमचं देवगावची आकडेवारी जर मॅच होत असेल, दुसऱ्या गावाला जर पेंडन्सी 100 असेल आणि तरी जर 50 मंजूर झाले असले तर कसं काय झाले? आणि आमच्या गावात म्हणजे नियमानुसार जर झाला असेल तर आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही। शेवटी केंद्र शासनाची योजना नाही, हरकत नाही, तुमच्या हातात काय गोष्टी आहे। पण तुमच्याकडून काय अनियमितता झाली असेल किंवा दुसऱ्या कोणाच्या कुटाण्यामुळे जर अनियमितता झाली असेल तर मग आमचं भांडण ती